नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज जो मी ब्लॉग बनवत आहे त्याचा विषय आहे लॅपटॉप. मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि त्यासाठी मला फोटोशॉप, आफ्टर इफेक्ट्स, इलास्ट्रेटर, प्रीमियर प्रो आणि बरेच असे सॉफ्टवेअर्स लागतात. त्यासाठी मी एक लॅपटॉप घेतला आहे. आता तुम्ही विचाराल की लॅपटॉपच का? पी सी का नाही? कारण की हो, पी सी पण मी घेऊ शकलो असतो, परंतु पी सी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. लॅपटॉप हल्लीचे लॅपटॉप खूप चांगले आले आहेत आणि त्यांचे स्पेसिफिकेशन पण चांगले आहेत आणि मी काही वर्ष आता माझ्या ऑफिसमध्ये लॅपटॉपवरच काम करत होतो, त्यामुळे मला लॅपटॉपची सवय झालेली आहे. सो काही जण पी सी प्रेफर करतात, मी लॅपटॉप प्रेफर केला की लॅपटॉप आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. फ्रीलान्सिंग करत असू तर आपल्याला लॅपटॉपची गरज लागते. पी सी आपण घेऊन जाऊ शकत नाही. तर मी लॅपटॉप त्यासाठीच घेतला आहे आणि हा लॅपटॉप घेताना मी बराच विचार केला की कोणता लॅपटॉप घ्यावा. पहिला प्रश्न पडतो की कोणता लॅपटॉप घ्यावा? हाच घ्यावा की दुसरा घ्यावा? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की कोणता लॅपटॉप घ्यावा? कारण की आपण ही इन्व्हेस्टमेंट एकदाच करतो. ह्याला आपण इन्व्हेस्टमेंटच बोलू शकतो. सारखी आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. म्हणून आपण लॅपटॉप घेताना किंवा कोणतीही गोष्ट घेताना विचार करतो. तर मी त्यासाठी मुंबईचा जो फेमस मार्केट आहे, लॅमेंटन मार्केट, तिथेही गेलो. तिथे जाऊन मी लॅपटॉपची आणि पी सीची प्राईस काढली. ॲमेझॉनवर बघितलं, फ्लिपकार्टवर बघितलं. तर मला लॅपटॉपच्या आणि पी सीच्या प्राईजमध्ये गेल्या 6 महिन्यात खूप वाढ झालेली दिसली. त्याचं मुख्य कारण आहे की ए आय. याच्या प्राईस किमतीमध्ये खूप वाढ झालेली आहे. मी डिजिटल दुकानांमध्ये गेलो, जसं क्रोमा, विजय सेल्स, रिलायन्स. तर तिथेही मला एक बराच तफावत आढळली की 6 महिन्यापूर्वी जे लॅपटॉपच्या किमती होत्या 40-50 हजार, त्यांची आता प्राईस वाढलेली आहे 60-70 किंवा 80 हजारच्या घरात जाऊन पोचलेली आहे. परत मी लॅमेंटन मार्केटला सुद्धा तेच बघितलं. ॲमेझॉन्सवर सुद्धा तेच बघितलं की खूप तफावत झालेली आहे किमतीमध्ये. तफावत बोलण्यापेक्षा वाढ झालेली आहे. तर शेवटी मी लॅपटॉप घ्यायचा विचार केला. 2-3 महिने रिसर्च केला त्याच्यावर की कोणता लॅपटॉप घेऊ शकतो. चला तर आपण बघूया आता ह्या लॅपटॉपची स्पेसिफिकेशन काय आहेत. हा लॅपटॉप मी कुठून घेतला, तिथून घेण्याचे कारण का, आणि आपण व्हिडिओच्या शेवटीला बघूया की हा लॅपटॉपची प्राईस किती होती आणि त्याचं आपण अनबॉक्सिंग पण बघूया की काय काय आहे लॅपटॉपमध्ये. ऑलरेडी हा लॅपटॉप माझ्या वाईफने ओपन करून बघितला होता, पण ओपन केला इन द सेन्स की त्यामध्ये काय काय आहे, बरोबर आलं आहे ना, लॅपटॉप आहेच ना त्याच्यामध्ये, आपण खात्री करून घेतलेली बरी असते. तर आता आपण बघूया लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन. तर हा लॅपटॉपचे मी 4 मुख्य स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगू शकतो जे मला आवडले. एक म्हणजे त्याच्यामध्ये आहे AMD Ryzen 7चा प्रोसेसर, 6 कोर आहे हा, गेमिंगसाठी खूप चांगला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये DDR5 16 GB रॅम आहे, लेटेस्टवाली. तिसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला 512 GB SSD भेटते. SSD हल्ली सगळ्या लॅपटॉपमध्ये SSDच येते. हार्ड ड्राईव्ह आता कोण देत नाही. SSD ही हार्ड ड्राईव्हपेक्षा फास्ट चालते आणि आता SSDचाच जमाना आहे. SSD आहे आणि NVIDIAचा 3050चा ग्राफिक कार्ड आहे, जो मला वाटतं की माझ्या युजेससाठी खूप चांगला आहे. तर ह्या मुख्य 4 गोष्टी आहेत. दुसरा प्रश्न येतो की हा लॅपटॉप मी कुठून घेतला? तर हा लॅपटॉप मी घेतलेला आहे ॲमेझॉनवरून. ॲमेझॉनवरून आपल्याला प्रोडक्ट गॅरंटी मिळतेच, स्टोर्समधनंही मिळते. माझा ॲमेझॉन प्राईम आहे, त्यामुळे मी ॲमेझॉनवरनं घेणं प्रेफर केलं. ॲमेझॉनवरनं का घेतलं? कारण की मार्केट प्राईस, डिजिटल स्टोअर प्राईस आणि अजून फ्लिपकार्टवरच्या प्राईसमध्ये मला ॲमेझॉनमध्ये प्राईसमध्ये खूप कमीमध्ये मला हा लॅपटॉप मिळाला, त्यामुळे मी हा ॲमेझॉनवरनं घेतला. तर मित्रांनो, हा आहे तो लॅपटॉप, टफ गेमिंग A15, जो मी ॲमेझॉनवरनं मागवला आहे. तर आपण ह्याचं
अनबॉक्सिंग करूया, की बघूया की काय काय आहे या लॅपटॉपमध्ये, आपल्याला या बॉक्समध्ये काय काय मिळतं. ऑलरेडी बिल्स वगैरे ठेवलेले आहेत माझ्या वाईफने याच्यामध्ये. आणि हे तुम्हाला असे कार्ड्स मिळतात, ह्याच्यावर इन्फॉर्मेशन दिलेली आहेत बऱ्याच. हे आपण साईडला ठेवूया. हा आहे लॅपटॉप. थांबा, मी माझा कॅमेरा थोडा इथे असं होल्ड करतो. तर ह्यामध्ये आपल्याला लॅपटॉप एकदम, हा आहे लॅपटॉप, बाजूला ठेवूया आपण. आणि ह्याच्यामध्ये आहे हा चार्जर. तर असं या बॉक्समध्ये आपल्याला लॅपटॉप आणि चार्जर असं आलेलं आहे. तर जसं दिलेलं होतं त्यांनी बॉक्समध्ये काय काय येणार ते ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे. तर ह्याचं मी आता ह्याला ओपन करतो. तर असं एक आपल्याला एक सेफ कीबोर्डवर एक त्यांनी असं एक कापड दिलेलं आहे. ह्याला कापडच बोलू शकतो किंवा अजून काय ह्याला फायबर मटेरियल तुम्ही काय बोलू शकता तर सांगू शकता मला ह्याला काय म्हणतात. तर हा असा एक नवीन लॅपटॉप आहे. तर ह्याचं आता मी ओपन करतो. तर ह्याला असा एक RGB सुद्धा कीबोर्ड दिलेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता की स्पेसिफिकेशनमध्ये मी तुम्हाला 4च गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु ह्याच्यामध्ये आहे ड्युअल 83 ब्लेड्स फॅन. हा खूप चांगला आहे. फॅन्स कूल करतो आपल्याला. त्याच्यामध्ये तुम्ही दुसरी SSD सुद्धा लावू शकता, ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये 2 वे AI नॉईज कॅन्सलेशन पण आहे, त्याची खूप गरज आहे. Aura RGB म्हणजे आपल्याला हा कीबोर्ड आहे हा दिलेला आहे RGB. दुसरी गोष्ट DDR5 रॅम 16GB 4800 MHz हाय परफॉर्मन्ससाठी, गेमिंगसाठी खूप हा बेटर आहे. आणि 6वं एक अजून एक आहे की त्याच्यामध्ये दिलेलं आहे मिलिटरी स्टँडर्ड ड्युरेबिलिटी, ह्याची क्वालिटी टफ क्वालिटी. आणि हे बघा AMD रायझनचा ह्याच्यावर आपल्याला स्टिकर सुद्धा दिलेलं आहे AMD रायझन 7. आणि हा असा आहे ॲस्यूसचा सपोर्ट, ऑलवेज ऑन सपोर्ट. ह्याच्यावर आपण स्कॅन करून आपण बघू शकतो की ह्याची वॉरंटी आणि हे आहे. आणि हे मी स्कॅन करतो आणि बघतो. मला ह्याचं स्पेसिफिकेशन तर आपण झालेलं आहे बघून. आता मला ह्याचं कॉन्फिगर करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला थोडं सेटअपसाठी मला अर्धा 1 तास जाईल. तिसरा प्रश्न आहे, हा मी तुम्हाला बोललो की मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेन की ह्या लॅपटॉपची प्राईस किती आहे. तर हा लॅपटॉप मला 63,000ला मिळाला. त्याचं कारण असं की मी लॅमिंटनला मार्केटमध्ये विचारलं तर हा लॅपटॉप मला 68 बोलले. बरोबर होती त्याची प्राईस. पण ॲमेझॉनवर मला क्रेडिट कार्डच्या ऑफरवर मला अजून 5,000 ऑफ मिळाले. तसंच मी डिजिटल स्टोअर्समध्ये सुद्धा हा लॅपटॉप विचारला तर मला 7-8 हजारचा डिफरन्स आढळला. तर म्हणून मी हा ॲमेझॉनवरनं घेणं प्रेफर केलं. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ लॅपटॉपचा, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.